आजचा अभंग आहे कोणाचा आहे? आजचा अभंग आहे हा मुक्ताबाईचाच अभंग आहे. या मुक्ताबाई कोण? या मुक्ताबाई आहेत तीन भावंडात चौथी बहीण. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, तीन भाऊ. तीन भावामध्ये पहिली ही मुक्ताबाई धाकटी बहीण आहे. आणि मुक्ताबाईचा अधिकार करण्याकरता निवृत्तीनाथ महाराज हे महान महात्मा होते. निवृत्तीनाथ महाराज भगवत शंकराचा अवतार आहे. सामान्य विभूती नव्हत्या. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई मानवी ध्येय धारण केलेले सामान्य व्यक्ती नव्हत्या. हे सामान्य माणूस म्हणून नव्हते. त्याकार जरी माणसाचा असला तरी या त्या आकारामध्ये, मनुष्य आकारामध्ये त्या महान विभूती होत्या, अवतार होते. भगवान शंकरच निवृत्ती रूपात होते. आता भगवान शंकर जिथं निवृत्ती महाराजांच्या रूपात आहेत, तिथं आता निवृत्तीनाथ महाराजांचा मानवी भेद आली. आता काय वर्णन करणार आपण? आणि हेच सगळ्यांना गुरु लाभले. त्यांचा चरित्र सगळं सांगायला वेळ नाही आपल्याला. आपला पुस्तकी असा आहे की थोडा वेळाचा आहे. काही दोन लोकांना जायचंय, पाण्या पावसाचा नियम नाही, लांबही जावं लागतं, सगळ्याला गाड्या मिळत नाही. रेल्वेचा टाइम असतो, तो रेल्वेचा टाइम सांभाळून घ्यावा लागतो. रेल्वेला फार लोक जातात. तरी आपण आज जरा लवकरच सुरुवात केलेली आहे. लवकरच आज सगळ्यांना गाड्या घोड्याच्या सोयीनं लवकर कार्यक्रम आतुरता घेणार आहोत. पुण्यस्तंभ पुणतांबा क्षेत्र, श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुणतांबा. नामदेव महाराजांची 14वी समाधी. आणि आज नामदेव महाराजांच्या या दरबारामध्ये, पुण्यक्षेत्रामध्ये त्यांच्या सान्निध्यात, महाराजांच्या नामदेव महाराजांच्या सान्निध्यात, त्यांच्या मंदिरासमोर, त्यांच्या समोर तिथं आपल्याला या वर्षी कुठं सप्ताह होणार आहे जाहीर करायचं आहे. मागे सप्ताह झालेले आहेत, सगळे चांगले झालेले आहेत, मोठे झालेले आहेत, सर्व सुरत चांगले झाले. संताप होत नाही, कमी होत नाही, कोणत्याही प्रसंगांना कमी पडत नाहीये. कुठं 4 माणसं कमी असतील, कुठं 4 माणसं जास्त असतील, तो त्या भागातल्या परिस्थितीनुसार पण होते. आणि आमच्या विखे पाटलांनी सप्ताह केलाय. कुठे गेले? जवळच गाव आहे लोणी. लोणी काही समाज जमला होता. खासदार आणि आमदार विखे पाटील, पिता पुत्र, संपूर्ण गाव त्यांचा आणि सगळा भाग परिसर त्यांना अनुकूल सहज त्यांनी सप्ताह तो पार पाडला. विखे पाटलांनी, पिता पुत्रांनी आणि संपूर्ण गावकरी मंडळींनी मिळून धरा. विखे पाटलांचे बंधू आज इथं आलेले आहेत. बाळासाहेब पाटील असं नाव आहे त्यांचं. ते पण आज इथं आलेले, ते नेहमी येतात. तेव्हा धर्माला त्यांना अर्पण केलेलं आहे. ते तिकडे राजकारणाला अर्पण झाले तर दोघं आम्हाला परमार्थाला अर्पण केले ते कुठे आमच्या कीर्तनाला असतात, कुठे असतात, सप्ताहाला येतील. लोणीच्या सप्ताहाचे अखंड रोज होते. लोणीच्या सप्ताहाचे म्हणजे सगळे काही करणारे सवरणारे तेच होते. तेव्हा लोणीचे विखे पाटील काय भाऊसाहेब पाटील विखे. तेव्हा आता हा सप्ताह कुठं होणार? अभंग घेतलाय आपण, मुक्ताबाईचा अभंग घेतलाय. मुक्ताबाई या महान अधिकारी आहेत. जरी त्या स्त्री असल्या तरी महान अधिकारी आहेत. आणि आज आजचा प्रसंग स्त्रियांच्या बाबतीत वेगळा आहे. मुक्ताबाईचा आणि प्रसंग फार वेगळा आहे. मुक्ताबाईला आज काही वर्ष झाले असतील, होऊन गेले असतील, त्यावेळी समाजाची बंधनं, नीती नियम बंधनं, स्त्रीमात्राविषयी समाजाचा दृष्टिकोन आणि फार त्यांना आणि समाजाच्या आणि शास्त्राच्या
फार आज्ञेत वागावं लागत असे समाज त्यावेळेचा. आज समाज सोनिया गांधी काय, इंदिरा गांधी काय, पंतप्रधान पदावरती आरूढ झालेल्या स्त्रिया आहेत. तेव्हा आज स्त्री म्हणजे सामान्य नाही आहे. आता का स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत समान आहे. व्यवहार असो, परमार्थ असो, आणि व्यवहारात आज आहे समान. परमार्थाच्या आमच्या लोकांनी तेव्हा स्त्रीला समान मानलेला आहे. स्त्रियांच्या बाबतीत जनाबाई काय, पंढरपूरची जनाबाई नामदेव महाराज हा, आणि जनाबाई पुरुषांच्या बरोबर पांडुरंगाशी तिथं पांडुरंगाशी पंढरीला वागल्या, संतात वागल्या. जनाबाईच्या अभंग आहेत आणि जनाबाई वारकरी समाजात संत म्हणून मान्य आहेत. मीराबाई मान्य. मीराबाई एक राजकन्या, राजपत्नी. मीराबाई राजकन्या, राजपत्नी असताना मीराबाईने काय भक्ती केली. मीराबाईने फार भक्ती केली. कृष्ण भक्ती, कृष्ण भक्ती. मीराबाईने तेव्हा या स्त्रिया पण फार मोठ्या अधिकाराच्या आहेत, पुरुषापेक्षा अधिकाराच्या आहेत. आज पुरुष म्हणजे आहेत परमार्थ करणारे आहेत, पण परमार्थ सोडून आणि अन्य मार्गाने जाणारा समाज फार आहे. परमार्थ करणारे लोक थोडे आहेत. स्त्री असो पुरुष असो दोन्ही माणसं आहेत. आणि माणूस म्हटलं की परमार्थ करावा. भगवानाचं पूर्वी बोलून दे मनुष्यानाम सहतेषु कश्चित् शुद्धये यततामत सिद्धानां कश्चिन्मां व्यक्ती तत्वतः. पैगा मनुष्याची सहस्रशा माझी उपाय द्यायची आई तर भिंसा तैसे भिंसे करा बहुवसा माझी वेळा जाणी. समाज पुष्कळ आहे. सगळे देवाला ओळखतात का? आदळोत लाखोत कोटी माझी काहीतरी धापात, लाखात काहीतरी एवढं बोलू. आदळात आहे का नाही क्षेत्रात सांगतही नाही. परमार्थ करणार मनुष्याना सहस्रेषु हजारो, म्हणजे हजारो शब्दाचा अर्थ कोटी एखादा. परमार्थ हा असा अवघड आहे, अवघड आहे. प्रवृत्ती होत नाही हो. परमार्थ तर वानरांनी केला. परमार्थ म्हणजे काय? काही योगाचरणच करायला पाहिजे त्याला परमार्थ म्हणतात असं नाही. आमचे ज्ञानेश्वर महाराज योगी होते. मुक्ताबाई सामान्य नव्हत्या. चांगदेव महाराज महान योगी होते. आणि त्या चांगदेव महाराजांना मुक्ताबाईला गुरु करावं लागलं. महान योगेश्वर चांगदेव महाराज 14 वेळेला त्यांनी काळाला थप्पड मारली. हे वेदांत ज्यांचं सामर्थ्य आहे काळाला परतवत आहे. इतकं सामर्थ्य ज्या चांगदेव महाराज, त्या चांगदेव महाराजांच्या गुरु एक महाराज मुक्ताबाई गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज म्हणतात स्वतः म्हणताय गुरुपुत्र आहे गुराचा मुक्ताईचा. धन्य मानून घेतात स्वतः. तसे ज्ञानेश्वर महाराज गुरु असतील पण मुक्ताबाई उपदेश करणाऱ्या गुरु मुक्ताबाई आहे. एवढा मुक्ताबाईचा अधिकार आहे. आणि त्याच मुक्ताबाईचा आज अभंग म्हणजे उडाले आकाश माती झाली धार झाली देखो मुक्ताई महाराज ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई
ज्ञानेश्वर महाराजांचा काय अधिकार आहे? पैशांच्या ब्राह्मणाशी विवाद. महाराजांनी भिंत चालवली. महाराज आळंदीला आहे ना, भिंत चालवली. त्याची भावना चाल दिली जरा भिंती, जीवन ज्ञानोबा महाराज ज्ञानी यांचा जगा ज्ञानी झाले. आज त्यामध्ये ग्रंथ लिहिले महाराज. ऐसा काही योगी झाले, योगी झाले. चतुर्थी वयाच्या 21व्या वर्षी आयुष्य संपवलं. किती जगले असते ते? जगले नाही मला. कशा करता निघून गेले. नामदेव महाराज ऐकलं जगले. फार उत्तर हिंदुस्थानात गेले. तिकडे भक्ती प्रचार केला. संत जगतात म्हणजे उगत घोषणा करता, माना करता, खाण्याकरता, मटमच्छीला मारण्याकरता संत जगत नसतात. भगवान ब्रह्मा गुजरात महाराज शंकराचार्य सामान्य का हो. सामान्य माणसाच्या दिलं एवढं तुला घाबरता जड चालू. त्याच्यावर महाराजांनी जड चालू. काहीतरी शक्ती नको का? विष्णूचा अवतार. विष्णूचा अवतार कथा महाराज. ब्रह्मा गोपाल तो झाला. आनंद वर्तला. आधी शक्ती मुक्ताबाई दासीदनी शक्ती मला भगवंताची जी शक्तीची आधी शक्ती मुक्ताबाई आहे. मुक्ताबाईच्या आमची फार सामर्थ्य आहे. आणि याच मुक्ताबाईचा आता एका प्रसंगाला ज्ञानेश्वर महाराज निघाले कोणीकडे भिक्षेला. भिक्षा वाटणाऱ्या एका घरी कोणीतरी फार 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 बोललं. तरी म्हटलं संन्यासाची मुले भिक्षा किती वाटते? कोणती भिक्षा? पोरांना भिक्षा तरी किती वाढत असेल तर बोलली एक बाई काय. संन्यासाची मुले यांची तोंड पाहू नये. तोंड पाहू नये असं संन्यासाची मुले. संन्यास घेतल्यावर वडिलांना पुन्हा संसार करावा लागला.
घेतला संन्यास परमार्थाची आवड. लग्न झालं, 12 वर्ष पुत्र संतती नाही, शेवटी घेतला. पत्नीला विचारायचं, संन्यास हा पत्नीच्या आज्ञेशिवाय उपाशिवाय परवानगीशिवाय घेता येत नाही. पत्नी कशाची परवानगी, मूल बाळ आहे संसारामध्ये आणि यांचं सांगणं नेहमी मी संन्यास घेऊ का, मी संन्यास घेऊ का, परवानगी दिली नाही. एकदा अशा काहीतरी धामात पाहून विचारलं मी संन्यास घेऊ का, हा हो काहीतरी बोलल्या. त्याला खूप आज्ञा मागून विठ्ठल पंत, ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलाचं नाव विठ्ठल पंत, आईचं नाव रुक्मिणीबाई. रुक्मिणीबाईचा कामात व्यस्त होत्या, काहीतरी हो म्हटल्या, कळत नकळत परवानगी समजून गेले, संन्यास घेतला. माझा संन्यास देताना विचारलं का तुम्हाला घरी कोण आहे, कोण नाही म्हणत संन्यास दिला. ते महान महात्मा होते रामानंद स्वामी. कर्मधर्म संयोगाने यांना संन्यास दिला. राहू लागले गुरु आश्रमात. कालांतरात ते गुरुजी निघाले तीर्थयात्रे. तीर्थयात्रा करता करता आळंदीला भगवान शंकराचं जुनं स्थान आहे आणि जे तीर्थक्षेत्र आहे म्हणून तिथं आले. रामानंद स्वामी. या बाई गेल्या दर्शनाला, त्यांनी दिला पुत्रवती भाऊ आशीर्वाद. बाई हसल्या. हसला महाराज, काही नाही, सहज असत. सहज नाही, त्याने माणसं सहज हसत नसतात. मूर्ख कुठेही हसल, केव्हाही हसल, कशाला हसल. मूर्खाचा प्रश्न नाही हसायचा. शहाणा माणूस योग्य कारण असला हसण्यासारखं तर तेव्हा ही बाई काही मूर्ख नाहीये, वेडी नाहीये, भावट नाहीये. हसली का हसत, काही नाही महाराज. नाही सांगा महाराज, माझे पती संन्यासी झाले, तुम्ही मला पुत्रवती भाऊ आशीर्वाद. आता संन्यासी तर पती कधी पुत्रवती नाही. विचारपूर झाली, प्रश्न भेटलाय तर महाराज गेले. त्या महाराजांच्या जीवाची लागली, त्या बाईला आपण आशीर्वाद दिला. त्या बाईचा पती तर नाहीये, आशीर्वाद तर पुत्रवती भाऊ दिला. त्या बाईनं तो उलट प्रश्न केला की महाराज मला आशीर्वाद कसा दिला तुम्ही आता, म्हणून मला आठवा. माझे पती तर संन्यासी झाले, संन्यासी झाल्यानंतर आता गृहस्थाश्रम कसावं. ब्रह्मचारी आणि मग गृहस्थाश्रमी, मग वानप्रस्थाश्रमी, मग संन्यासी, सौभाश्रम. हे तर 14 आशीर्वाद केले आणि गृहस्थाश्रम तर दुसरा आहे, तिसरा तर उल्लंघन करून टाकला तो. आणि आता संन्यास आशीर्वाद केलेले पती, तुम्ही मला पुत्रवती भाऊ आशीर्वाद दिला आणि म्हणून मला आशीर्वाद दिला का. आणि जरा हसवा आपण. त्या माझे पती जर संन्यासी आहेत, आता मला पुत्र प्राप्तीचा योग नाहीये, पण आपण महान आहात, आपण आशीर्वाद दिलाय, तेव्हा मला थोडस अवघड वाटलं म्हणून हसलो. महाराज सगळं प्रकरण यांच्या डोक्यात बसलं. गेले काशीला, जाऊ दिले 2-4 दिवस. आणि या प्रकरणाचा जो शिष्य होता नवीन संन्यास घेतलेला, त्याला बोलवलं. आपण संन्यास घेतला इथं. हा महाराज आपणाकडून वेळ संन्यास घेताना तुम्ही भेटलं मला कोणी नाही. हो मग सांगितलं, कोणी नाही का तुम्हाला. बायको घेऊन गेले होते, त्या बाईलाच आम्ही बोलू केलं. पत्नी असताना, पत्नीची परवानगी नसताना मला कोणी नाही म्हणून संन्यास घेतला. कोणी नाही म्हणून. पण आता ही कोणी आहे याची काय वाटणार, ही पत्नी आहे याची काय वाटणार. मुलगा संतती नाहीये,
तुम्ही पुन्हा संसार संसार करा. ज्या गुरुनं संन्यास दिला त्या गुरुनं संसार त्याग. एका पूर्ण संन्यास दुसऱ्या पूर्ण संसाराची आज्ञा असं दोन नाही. करू शकतील वेगवेगळे पण इतर प्रकारे ज्यांनी संन्यास दिला तेच गुरु सांगतायत की तुम्ही गृहस्थाश्रम करा. त्यांच्याही पडली गुरुचा आज्ञा आहे, गुरुचा हुकुम आहे. घेतला महाराज गेले गृहस्थाश्रम सुरू झाला. गावच्या लोकांमध्ये खळबळ. अरे संन्यास घेतला आणि पुन्हा ग्रस्ताश्रम सुरू केला. सगळ्या ब्राह्मण वर्गाने सगळ्यांनी